मला कमेंटमध्ये बोलत असतात की तू तुझ्या घरच्यांपासून लांब राहतेस ना, म्हणून तुझं तोंड आहे ना खूप चुरू 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 चालत असतं. जॉईंट फॅमिलीत राहत असतीस ना तर तुझं तोंड एवढं चुरू चुरू नसतं चाललं. तर मी सांगू तुम्हाला, मी त्यांच्याबरोबर राहत होती ना तेव्हाही मी चुरू चुरूच बोलायची. आणि मी काय तुम्हाला जबरदस्ती नाही केली आहे जॉईंट फॅमिलीत राहायला. तुम्हाला पण माहितीये की सध्या भांडणं करून एकत्र राहून एकमेकांची रोज डोकी खाऊन, रोज एकमेकांना शिव्या श्राप देऊन, रोज जेवता ताटावरती तुमचा घास गिळला नाही गेला पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये नुसते किडे पडले पाहिजेत विचार करून करून, एवढा त्रास देऊन एकत्र राहण्यापेक्षा वेगळं राहिलं तर एकदम मस्त आहे. एकत्र राहा, भांडा आणि हे सगळं करा आणि नंतर मलाच कमेंटमध्ये येऊन बोलणार तुम्ही की तू एकत्र राहा मग तुला कळेल. कशाला? तुम्ही पण का राहताय तुम्हाला पण माहितीये. भाडं परवडत आहे का वेगळं राहायला? नाही परवडत ना. दॅट्स द रियालिटी. एक्सेप्ट द रियालिटी. समजलं? तुम्ही डिंगे नका मारू येऊन आमच्या कमेंट बॉक्समध्ये की राहून दाखव सासू सासऱ्यांबरोबर. तुम्हाला पण माहितीये तुम्ही पण का राहताय, कारण भाडं नाही परवडत आहे. लाईट बिल सगळं प्रत्येक गोष्ट वेगळी येणार जर वेगळीकडे राहायला गेलो तर. सासू सासऱ्यांनी एवढं